जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे आपल्यासोबत आहे. खरं तर आपण पाहतोय निवडणुकीची धामधूम सुरू होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या, पंचायत समितीच्या झाल्या होत्या. प्रचारात तुम्ही फिरत होता आणि अशातच परवा दिवशीची जी बातमी डोळ्यासमोर आली आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्लेन अपघातात निधन झाले. एकंदरीत काय भावना आहेत तुमच्या, काय सांगाल? प्रथमतः आपल्या चॅनलचं मी स्वागत करतो. अशी बातमी आल्याच्या नंतर असं मनाला एकदम दुःखद भावना तीव्र शब्दात व्यक्त करता येत नाही असा मोठा धक्का बसला. आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांची अशी दुर्दैवी घटना झाली. त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्याबद्दल सर्व महाराष्ट्र असा आणि आमचा तालुका असा हळहळ करत आहे. तरी या दादांच्या मृत्यूनं ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. आणि दादांचं जे कार्यक्षेत्र होतं, काम करण्याची जी पद्धत होती, ती इतकी होला हो नाहीला नाही, हे होणार ते होणार, नाही होणार ते नाही होणार असं रोखठोक बोलणं होतं. आमच्या कुरळी गावाचं गायरण होतं. त्या गायरणासाठी आम्ही दादांकडे गेलो तेव्हा आमचं कलेक्टरच्या अंडर गायरण असतं. तर त्यावेळेला आम्ही आमच्या तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते अण्णा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही दादांची भेट घेतली. तर भेट घेतल्याच्या नंतर दादांनी सांगितलं की मी तुमचं गायरणाचा विषय, गावाला 105 एकर गायरण होतं, त्याच्यातून MIDCने ॲक्विजिशन केलं. तर आमची गावाची ग्रामस्थांची मागणी अशी होती की आम्हाला गावाचं गायरानातली 25 एकर गावाच्या मंदिर असो, बैलगाडा घाट असो, कुस्ती क्षेत्र असो, आखाडा असो, कुठल्याही एक गार्डनचा साठी असो, ही आम्हाला जागा मिळाली पाहिजेत. तर तो MIDCचा ॲम्युनिटी प्लस होता, तो सोडलेला. तर तो ॲम्युनिटी दादांनी आम्हाला ग्रामस्थांना तो वापरण्यासाठी दिला. आणि आम्ही आमच्या आमदारांच्या माध्यमातून, आम्ही दिलीप शेठ अण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आम्ही दादांची आता एवढ्यात भेट घेणार होतो. आणि ती गावाची गायरान जी होती ती जागा ती आमच्या ग्रामपंचायतच्या नावे करून द्या, म्हणजे आमचं कुरळी गावचं जे भैरवनाथ शिक्षण महाविद्यालय आहे त्या विद्यालयासाठी ती जागा उपलब्ध होईल. काही 5 एकर त्याच्यातून आम्ही गावाच्या ग्रामपंचायतमधून किंवा ही गावाला जागा द्या अशी आमची मागणी होती. आणि आमच्या त्या माध्यमातून आम्ही दादांकडे जाणार होतो आणि ती मागणी करणार होतो. आणि ह्या गावाला माझ्यासारख्या एक 2012-13च्या इलेक्शनमध्ये दादांनी जिल्हा परिषदची उमेदवारी दिली. त्या उमेदवारीमधून मी ऋणी आहे. मला जिल्हा परिषदची इलेक्शन लढवण्यास संधी दिली, मी विजयी झालो. आणि त्या दादांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदमध्ये मी चांगलं काम केलं. एकंदरीत आपण पाहतोय नेमका तर निवडणुकीच्या काळातच दादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. एकंदरीत आता कसं पाहतंय, कारण सगळ्यांनीच आता प्रचार थांबवलेत. तर दादांच्या जाण्याने सर्वांना या ठिकाणी दुःख वाटतं, कारण हा गाव असेल, हा तालुका असेल, नेहमीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या निवडणुकीत आता उणीव जाणवणार आहे का अजितदादांची? कारण आपण पाहतोय प्रचार जरी थांबला असेल मात्र निवडणुका होतात. 100% उणीव तर जाणवणार आहेच. आता सभा होत्या, बारामती तालुक्यामध्ये होत्या, आमच्या खेड तालुक्यामध्ये आमच्या आमदारांच्या दिलीप शेठ मोहिते पाटील माजी आमदार यांच्या माध्यमातून त्यांनी 4 सभा 2-3 सभा दिल्या होत्या. त्या सभा होणार होत्या. त्याची उणीव तर 100% जाणवणारच आहे. परंतु ती लोक ही उणीव भरून काढणार आहेत. ह्या जिल्हा परिषदच्या विलक्षण, पंचायत समितीच्या विलक्षण आमच्या खेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जागा ह्या राष्ट्रवादीच्या निवडून येतील अशी मी आमच्या खेड तालुक्याच्या ग्रामस्थांना मी आव्हान करतो की ही विलक्षण दादांच्या आपण श्रद्धांजली म्हणून त्यांना आपण एक भावनात्मक मतदान करू घड्यालाच, अशी मी सर्व लोकांना मी आव्हान करतो. जसं तुम्ही आव्हान करताय, आम्ही काही ग्रामस्थांना देखील भेटलो होतो. त्यांनी देखील सांगितलं की अजितदादांचं या गावासाठी असेल, या तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान आहे. जवळच MIDC आहे. MIDCमध्ये देखील अजितदादांचं मोठ्या प्रमाणात योगदान राहिलेलं आहे. या ठिकाणचे ग्रामस्थ असेल त्यांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात दिलेली. काही ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की यंदाच्या निवडणुकीत जर घड्याळाला मतदान केलं तर तीच अजितदादांना खरी श्रद्धांजली राहील, असं या ठिकाणच्या लोकांचं म्हणणं आहे.
बरोबर आहे, जे लोकांनी सांगितलं ते बरोबरच आहे की दादांना ही खरोखरच श्रद्धांजली ठरेल. आमच्या भागामध्ये MIDC पवार साहेबांच्या माध्यमातून आली, दादांच्या माध्यमातून आली. आमच्या इकडे रोजगार मिळाला, भरपूर अशी मोठी MIDC आमच्या तालुक्यामध्ये इंडस्ट्रीयल एरिया असेल, सर्व लोकांना काम करण्याची संधी मिळाली. काम ग्रामस्थ असतील, व्यवसाय असतील, आमच्याकडे वेअरहाऊसिंग गोडाऊन असतील, खोल्या असतील, याच्या माध्यमातून आमच्या लोकांना रोजगार मिळालेला आहे, व्यवसाय मिळालेला आहे. एकंदरीत आपण पाहतोय राष्ट्रवादीचा हा नेहमीच बालेकिल्ला राहिलेला आहे. कसा अजितदादांचा वारसा, अजितदादांच्या विचाराचा वारसा, त्यांच्या कामाची पद्धती कशा पद्धतीने तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात आता? 100% दादांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते असतात त्यांना ते दादांची जाणीव होती की दादा हे काम करणारे होते, आणि इथून पुढे सुद्धा जो वारसा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादांच्या माध्यमातून की दादा जसे तडफडीने काम हे महाराष्ट्र माझा आहे, माझा पुढे न्यायचा, त्या पद्धतीने काम करत होते, त्याच पद्धतीने इथून पुढे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा पुढं काम करणार आहे. निश्चित आपण पाहतोय आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे होते. त्यांनी देखील त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय खरं तर ऐन निवडणुकीत अजितदादांच्या जाण्याने या तालुक्याचं नव्हे तर संपूर्ण जिल्हा असेल, राज्य असेल, याचं मोठं नुकसान झाल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केलेली. त्याचबरोबर त्यांनी देखील एक भावनिक साथ या लोकांना घातलेली की यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला जर मतदान केलं तर तीच खरी अजितदादांना श्रद्धांजली असेल, असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवराजचा प्रसन्न तरडे, आपला आवाज कुरुळी.